संविधान हाच आपला धर्मग्रंथ. गुरुमंत्राची ताकद जपा. 14 एप्रिल 2026 रोजी देशातील सर्व ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठा उत्सव साजरा करण्यात आला. आपल्या सांगली जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागात जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. सकाळी 9 पासून फोटोपूजन, प्रतिमेस अभिवादन, मिरवणुका, मान्यवर नेत्यांची भाषणे, पुष्पहार अर्पण हे आपण आज अखेर करत आलो आहोतच. पण यापुढे एक वेगळीच चळवळ अभ्यासात्मक पद्धतीने राबवली पाहिजे. उद्देश हितकारक असावा. 14 एप्रिल 1891 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म म्हणजे आम्हा सर्वांच्या जीवनाची पहाट, मानवतेची लाट, सुखसमृद्धीची भरभराट, मनूचा थरथराट आणि आमच्या विजयाचा थाट. बाबासाहेबांची जयंती आज आम्ही अभिमानाने साजरी करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला मान वर करून चालायला शिकवलं. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. गुलामगिरीची साखळी तोडून काढली. सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला. महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सुरक्षा मजबूत बनवली. शिक्षण असो किंवा राजकारण असो, सर्वच ठिकाणी महिला आघाडीवर आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला काम करत आहेत. सर्व क्रांतिकारक घडामोडींचे जनक आपल्या सर्वांचे बाप बाबासाहेब आंबेडकर आहेत. केवळ शिक्षण मिळाल्यामुळे आज एवढी मोठी क्रांती दिसून येत आहे. सर्वात मोठा लढा आहे तो शिक्षणाचा. शिक्षण क्षेत्रातल्या घडामोडींवर आज सातत्याने लक्ष ठेवून राहणे अत्यंत गरजेचे झाले आहे. कारण मनुवादी पेशवाई विचार आजही आपल्याला सतावत आहेत. शिक्षणाचा लढा आणि होणारा अन्याय मोडून काढण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करण्याचा हा लढा कायम टिकवून ठेवला पाहिजे. संकट अजून टळलेलं नाही. भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विश्वगुरु महामानवाने शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा जो गुरुमंत्र दिला आहे, या गुरुमंत्राचा सातत्याने जप केला पाहिजे. या गुरुमंत्रातच खूप मोठी ताकद असल्यामुळे आजची क्रांती दिसून येत आहे. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपणाला हिंदवी स्वराज्य दिलं. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा पूर्ण करण्याचा विडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उचलला आणि तो यशस्वी केला. या हिंदवी स्वराज्याला न्याय द्यायचं काम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांनी तलवार उचलली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लेखणीच्या स्वरूपात या देशाला न्याय दिला. जे संघर्ष करतात तेच यशाची वाट पकडतात. यशाची वाट पकडण्यासाठी आपल्या सर्वांना भारत देशाच्या संविधानाचा अभ्यास माहीत असणं किंवा तोंडपाठ असणं खूप महत्त्वाचं आहे. येणाऱ्या नवीन पिढीला भारताच्या संविधानाचा पुरेपूर अभ्यास झाला पाहिजे. यापुढे क्रांती घडवायची असेल तर भारताचे संविधान हा यशस्वी धर्मग्रंथ प्रत्येकाने अभ्यासला पाहिजे. ती काळाची गरज आहे. त्यासाठी व्यापक चळवळ राबवली पाहिजे. भारतीय संविधानाच्या अभ्यास चळवळीत मोठी ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न तरुणांनी केला पाहिजे. हीच खरी बाबासाहेबांना अभिवादनाची आदरांजली ठरेल.